गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आजच्या या आपल्या पॉडकास्टसाठी आपल्याकडे हाटे वहिनी आलेले आहेत. सुनीता हाटे, त्यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. सुनीताताई, आपण लगेच सुरुवात करूया. मला असं विचारायचं की तुमच्या लहानपणापासून म्हणजे माहेरी आपण असं म्हणूया की तिकडचे धार्मिक संस्कार आणि लग्न झाल्यानंतरचे त्याच्यावर जरा थोडं बोला. माझा जन्म मुंबईतलाच. मी जरी चित्तपावन ब्राह्मण घराण्यात जन्माला आलेली असले तरी आई नोकरी करायची, त्याच्यामुळे खूप धार्मिक वातावरण नव्हतं. एक संध्याकाळची पर्वजा म्हणायची, देवापुढे दिवा लावायचा आणि कधीतरी कुठे असेल काही तर पूजा बिजा गेलं इतपत. माझे आजोबा गावाला भिक्षुकी करायचे, पण इकडे वडिलांवर सगळा कौटुंबाचा भार असल्या कारणाने आईला नोकरी करणं भाग होतं. त्याच्यामुळे आणि मला कळायला लागल्या वयातच आम्ही पेडर रोडला शिफ्ट झालो. वडिलांच्या ऑफिस क्वार्टर्समध्ये. तिकडे कम्प्लीट कॉस्मोपॉलिटियन वस्ती होती. त्याच्यामुळे असं काही खूप आणि त्याच वेळेला तिथे रजनीश महाराज वगैरे सगळे, त्याच्यामुळे एक थोडीशी कुठेतरी भीती अडी असं होतं की बाबा नाही हे जरा आपण असं, हा एक कल होता. पण नंतर असे सेवा चालले. मग माझं शिक्षण झालं. मी BA ग्रॅज्युएट आहे. नंतर पण मी ग्रॅज्युएट झाल्या मला नोकरी लागली, त्याच्यामुळे पुढचं शिक्षण बंद झालं. मग लग्न झाल्यानंतर कम्प्लीट धार्मिक वातावरण असलेल्या घरात, म्हणजे सोहळ्यानी स्वयंपाक करायचा वगैरे ह्या सगळ्या घरात, पण ते सुद्धा मी करत होते. पण कर्तव्य भावना एवढीच होती तिथे, मनापासून मी गुंतले नव्हते की बाबा आपण हे आहो ह्या घरात आलेलो, आपलं काही तिथे आहे कर्तव्य, त्या दृष्टीनेच मी फक्त करत होते. म्हणजे फक्त कर्तव्याचीच भावना होती, बाकी धार्मिकतेचा इतका नव्हता. म्हणजे सगळ्या सराउंडिंगमुळे तसं इम्पॅक्ट माझ्यावर होत नव्हता की बाबा ह्याच्यात फार आपण काहीतरी गेन करू शकणार आहोत असं. पण मग गुरुदेवांच्या चरणी कशा नंतर मग आम्ही आमच्या लग्नानंतर चुलत भाऊ त्यांचं लग्न झालं. मग नंतर ठरलं की आता आपण वेगळं राहायचं. आम्ही बोरिवलीला आलो, ते कांदिवलीला आले. तर जेव्हा आम्ही बोरिवलीला आलो तर ह्यांच्या मामांकडे, मामा पण बोरिवली राहायचे, त्यांच्याकडे कधी गेले की ते सांगायचे, अरे असे आमचे ना एक क्षीरसागर महाराज म्हणून आहेत, ते आले, जा बाबा. 2 वर्ष आम्ही हा जातो असं केलं. पण एक वर्ष असे आम्ही बाहेर पडलो होतो. आणि अजित शेट्टी म्हणून आपले जे गुरुबंधू आहेत ते आमच्या सोसायटीत राहतात,
ते भेटले आम्हाला. ते म्हणले की अरे आमचे गुरुदेव आलेत, तुम्ही जा ना. आणि त्या क्षणाला दोघांनाही काय वाटलं काय माहिती, तर की आपण जाऊया. ते बोलले जायचं का? मी म्हटलं तुम्ही सांगाल तर, पण तिथे बरोबर. सुद्धा तुम्ही सांगाल सांगा. तर असंच होतं. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं. पुनीत शाळेत गेला होता, आम्ही दोघं गेलो. आम्ही गेलो, कोणी नव्हतं, 2 सेवेकरी आणि गुरुमाऊली बसली होती. आणि त्या जी मी खोलीत गेले, कारण तोवर असं काही मानव रूपात देव भेटतो वगैरे असं हे ही नव्हतं. काही म्हणजे कळण्याची पात्रताच नव्हती आणि माझी. तेव्हा की बुद्धिजीवी हां, हां, असल्यामुळे त्याच्यामुळे ते नाही. तर पण ते जे काही त्यांना बघितलं आणि बस तिथे खाली जे नमस्कार कसा करायचा हे सुद्धा माहिती नव्हतं. मी आपला वाकून नमस्कार केला असा आपण जे नेहमी मोठ्या माणसांना करतो त्या प्रकारे, आणि उभी राहिले अशी भिंतीच्या मागे जाऊन जरा उभी राहिले, कारण मला पाठीचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं खूप नाही, मग मी पाठी टेकून उभे राहिले. आणि डोळ्यात असे खूप पाणी आलेलं वगैरे. मग थोड्या वेळाने आम्ही दोघं बाहेर आलो आणि नंतर मी म्हटलं हो उद्या जाऊया का हो पुनीतला घेऊन. हो मी पण तेच म्हणणार होतो. म्हणजे इथून एकच सुरुवात भावना. झाली की आमचंही एक मत, म्हणजे माझं मत वेगळं तुमचं मत वेगळं नाही झालं. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पुनीतला घेऊन गेलो. मग अजित शेट्टींबरोबर जायला लागलो आणि मग त्यात एक एक ओळखी वाढायला लागल्या. ओके. आणि मग नंतर गुरुचरणी, म्हणजे तिकडे सुद्धा गेल्यावर कसं तिथे गेली, पण पहिल्या क्षणापासून असं झालं की मग जाणवायला लागलं अरे आपण जे काही बोलतोय ते ह्यांना आधीच कळतंय आधीच की कळतंय. काही सांगायची जरूरच नाही. त्याच्यामुळे मग गुरु माऊली ही म्हणजे सर्वस्व हे Correct. नक्की झालं. आता तुम्ही तुमच्या मुलाचा उल्लेख केला, तर आता हे संस्कार घरात कसे काय त्याच्यावर होत गेले? हा, तो छोटा होता तेव्हापासून तो आमच्याबरोबर येतच होता. ते त्याला तो बघतच होता. मग सगळे म्हणजे त्याचे मित्र वगैरे सुद्धा कुठे, म्हणजे आता जर जनरली असं व्हायचं की आम्ही जायचो तेव्हा काही उत्सव असतो तेव्हा गेलं की इकडे यांचं काही फंक्शन असली किंवा जाऊ शकायचा नाही, पण तो त्यात खुश होता. Okay. की म्हणजे आणि गुरुदेव असं बघतात की मुलांवर लक्ष, म्हणजे आध्यात्मिक तर मला खूप काही अनुभव नाहीत, कारण एवढं वाचन, फक्त माझ्याकडे नितांत आदर, नितांत श्रद्धा आणि गाढा विश्वास बरोबर आहे. याच्या जीवावर आमची मजल चालू आहे. तर तसं पुनीत असाच एक दिवशी आमच्याकडे काय झालं की खूप मी एक बाहेर गेली, मी पण मुळे आणले आणि ह्यांनी पण मुळे आणले. आणि आता बापरे 3 घरात माणसं, करायचं काय? तर विचार केला जाऊ दे, मग आज काय पराठे करूया, उद्या भाजी करूया. आणि मग म्हटलं हो नाही, कोथिंबीर आणा आज, आता कोशिंबीर करून संपवते, नाही तर ते वाया जाणार आहेत. बरोबर. कारण ते गुरुचरणी आल्यावर माहिती होतं असं वाया वाया नको नाही दौडायला. घालायचं. बरोबर. तर आणि मी ते केलं, जेवायला बसलो आणि पुनीतचा आवाज एकदम बदल, हे काय आई आज पण तुम्हाला हेच जेवायला देणार? तिथे जाणवलं बापरे आज पुनीत आपल्या, म्हणजे माझं पण चुकलंच नाही का असं मी म्हटलं. आणि या विषय तेवढ्यावरच राहिला, कारण नंतर सगळं रुटीन चालू झालं. आणि 4-1 दिवसातच आम्ही नगरला गेलो. आणि नगरला आज आता इतकी वर्ष झाली तरीही हा अनुभव कधी नाही आलाय की पानात मुळे वाढले आणि कच्च्या मुळ्याचे मोठे मोठे, आणि त्यातल्या त्यात पुनीतला तर चांगला बऱ्यापैकी मोठा तुकडा होता आणि तो जेवणात होता. आणि आपली शिकवण गुरुदेवांची आहेच, पानात काही सोडायचं नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी ते खाल्लं. पण खाऊन नुसतं नाही, पण त्याला ते जाणवलं की हे का झालं आज. कारण तो हात धुवून आला, तो असा माझ्या पाठीमागून गळ्यात हात घातला, म्हणाला आई आज मला मिळाली ना शिक्षा. म्हटलं जाऊ दे, ते आहेत त्याच्यामुळे म्हटलं मला तुझी काही काळजी नाही, तू ह्या प्रवाहात जात राहा, तुझी शेंडी त्यांनी पकडलेली आहे याची मला खात्री आहे. कारण असेच अनुभव अजून पण यायचे की आमच्या घरात मोठा गुरुदेवांचा फोटो होता, त्याचे कॉलेजचे मित्र यायचे. कॉलेजमध्ये तो गेला ना, नंतर त्यांनी थोडा केस बीस वाढवून फॅशन शो असं वगैरे मध्ये केले होते, तर तशी पण मुलं यायची. तर त्याचा एक मित्र होता, तर तो यायचे, सगळे आले की खायला बिला द्यायचे. आणि आपल्यात चांगला व्यवस्थित मुलगा होता, तर तो यायचा आणि निघाला ना की असा हात वर करून गुरुना बाय असं म्हणायचा. तर पहिल्या दिवशी जरा मला पण दरवेळेला तो तसंच म्हणायचा. म्हटलं ठीक आहे बाय म्हणायचंय, म्हणू दे. पण नंतर एक वेळ अशी आली की जेव्हा तो युएसला आता आहे, आता परत आला, पण युएसला गेला होता, तो जायच्या वेळेला तो मला ना आईच्या पाया पडायला यायचंय रे, मी चाललोय तर. पण तो पाया पडायला आला आणि म्हणाला मी गुरुदेवांना पण पाया पडतो. म्हटलं कर, बाय नाही म्हणत आहेत ते तुला, आता परत ते म्हणतायत मात्र चाललायस. म्हणजे जेव्हा सुट्टी ह्या क्षणाला असं होऊ शकलं असतं की मित्र कोणाचा फोटो रे असं, पण ते न होता ती मुलं पण
चांगल्या ह्याच्यात आली म्हणजे गेली हा असं गुरुदेवांचा आपल्यासाठी मोठाच अनुभव आहे की कळत नकळत आपल्या घरी येणाऱ्यांवर सुद्धा इम्पॅक्ट तो होतो. फोटो गुरुदेवांकडे बघितलं की काहीतरी त्यांच्या हा. मनात येतं आणि तेही हळूहळू त्यांच्यात बरोबर. बदल आणि होत जातो. त्यांच्यावर आपण फोर्स नाही केला ना की ते आपसूक होत जातं इनबिल्ट, म्हणजे हा. ते जास्ती महत्वाचं असतं. हे खूप महत्वाचं वाक्य आहे की फोर्स न करता. हा. फोर्स म्हणजे केला तर काही त्या अर्थ मित्राचं राहत मी नाही. म्हटलं असतं पहिल्या वेळेला की नाही हा, आमच्या ह्याला चालत नाही, तर नसतं चाललं. पण त्याला ते झालं. मनात न वाटलं की नाही इथे आल्यावर आपल्याला ह्यांना पाया पडायची गरज बरोबर. आहे. नाही, ह्याच्यात दोन गोष्टी मला जाणवल्या की ज्यावेळेला अशी घटना घडली आणि मुलाचा आवाज वाढल्यावर एक क्षण तुम्हालाही वाटलं की आपलं काहीतरी चुकलं, म्हणजे गुरुचरणी आल्यावर आपल्यातही हा बदल आहे राईट. की नाहीतर एक आई म्हणून आपण हो. अजून ओरडलो असतो, अजून बरोबर. काहीतरी बोलू शकलो असतो, पण बरोबर. तुम्हाला वाटलं रे काहीतरी गडबड हा. झाली आहे, माझीच. आपलीही काहीतरी चूक झाली. म्हणजे हा आत्मचिंतनाचा भाग पण गुरुदेवांमुळे आपल्यामध्ये कळत नकळत झालेला बरोबर. आपल्यातही हा एक बदल आहे. बदल. हे तुमचे दोन्ही अनुभव मला वाटतं खूप छान आहेत आणि इतरांसाठी ते फार महत्वाचे आहेत की आजच्या तरुण पिढीसाठी बरोबर. की तरुण पिढीने गुरुचरणी येणं आणि काहीतरी काहीतरी. त्या बाबतीतलं कार्य करणं, बरोबर. आपल्याला तेच अपेक्षित आहे. बरोबर. आज तुम्ही आपल्या पॉडकास्टसाठी आलात, त्यामुळे मी पुन्हा सगळ्यांना सांगते की आमचे हे असे येणारे पॉडकास्ट आपण बघावेत, शेअर करावेत, लाईक आणि सबस्क्राईब करावेत. असेच पुढचे वेगवेगळे अनुभव घेऊन आम्ही आपल्या भेटीला येऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.